नमस्कार, अग्रिस्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या अग्रिस्मिता किचनमध्ये छान अशी खोबऱ्याची वडी कशी तयार करायची हे पाहायचे आपल्याला आणि ती सुद्धा अगदी खुसखुशीत जिभेवर विरघळणारी आणि तुम्हाला एक वेगळी टेस्ट देणारी अशी सुद्धा ठरणार आहे। त्याचप्रमाणे ही 1 महिन्यासाठी सहजगत्या टिकणारी अशी खोबऱ्याची वडी आहे। तर ह्यामध्ये जे वापरल्या गेलेल्या टिप्स आहेत त्या नक्की तुम्ही फॉलो करा आणि ही रेसिपी कशी झाली ती नक्की कमेंट्स मध्ये सांगा। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल ते सुद्धा नक्की करा। तर चला, इथे आता मी खोबरं हे खिसून घेतलेलं आहे। हे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचंय। हे थोडं थोडं करून मिक्सरला लावून घ्यायचं आहे, जेणेकरून काय होईल ते खोबऱ्याचे जे असे सरसरीत दाणे राहिलेले असतात ते आपल्याला दाताला लागणार नाही। आपण हे मिक्सरच्या भांड्यातनं काढून घेऊया। इथे पहा अशी बारीक असं झालेलं आहे। आता हे आपण मोजून घ्यायचं आहे किती खोबरं होते ते। इथे आता आपलं खोबरं 1 वाटी झालेलं आहे। हे काढून घेऊया आणि ह्याच वाटीच्या सहाय्याने आपण साखरेचं माप घ्यायचं आहे। इथे आता आपण साखर घेतलेली आहे। ही 1 वाटी आपण खोबरं घेतलं होतं, त्यासाठी आपण इथे पाऊण वाटी थोडी जास्त साखर घेतली। तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही 1 वाटी सुद्धा इथे साखर वापर करू शकता। तर आता ही साखर आपण घेतलेली आहे, पण ही साखर अजिबात खड्या स्वरूपात राहू नये किंवा दाताला कचकचू नये त्यासाठी आपण एक ट्रिक वापरणार आहोत। तर आता ही साखर तर घेतलेली आहे। ही साखर आपण एका कढईमध्ये, जाड बुंदाच्या कढईमध्ये टाकून घ्यायची आहे आणि ही साखर भिजेल इतकंच पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। हे आपण आता पाक बनवून घ्यायचं आहे। पाक बनवताना हे एकतारी पाक वगैरे बनवायचं नाही। अगदी 2-3 मिनिटांमध्ये ही साखर विरघळली की आपण पुढची प्रोसिजर करणार आहोत। आता इथे साखर विरघळते तोपर्यंत आपण एक थोडंसं लिंबू टाकून घेऊया। हे लिंबू टाकल्याने काय होणार आहे की ह्याच्यातली जी मल्टी असते साखरेवरची ती निघून जाणार आहे आणि त्यामुळे काय आपली जी वडी आहे ती व्यवस्थित अशी त्याच्यावरती कोणत्या प्रकारची घाण न साठता फक्त शुभ्र अशी तयार होणार आहे। इथे ही साखर 2-3 मिनिटं आपण मिक्स करून घ्यायची आहे। छान अशी मिक्स तयार झालेली आहे। आता आपण ह्यामध्ये खोबरं टाकून घ्यायचंय। खोबरं बारीक केल्यामुळे आपलं छान अशी वडी तयार होते आणि खुसखुशीत तयार होते। ही 1 महिन्यासाठी छान टिकू शकते। तुम्ही एकदम टिप्स आहेत ते व्यवस्थित जर फॉलो केल्या तर तुमची वडी अतिशय खुसखुशीत आणि चवीला सुद्धा सुंदर होणार आहे। आणि ह्यामध्ये आपण अजून एक पदार्थ जो वापरणार आहोत त्याच्याने इथे बर्फीचंच चव ह्या खोबरा वडीला येणार आहे। तर आता ही चांगली मिक्स करून घ्यायचं आहे। आता ही जी वडी आहे ही पातळ आहे, तर आपण ह्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। पण त्या अगोदर आपण एक पदार्थ ह्यामध्ये टाकणार आहोत, जेणेकरून काय होईल ह्यामध्ये जी वडी आहे आपली ती नुसती खोबऱ्याची वडी न लागता इथे बर्फीचं स्वरूप येणार आहे। तर त्यासाठी मी इथे मिल्क पावडर वापरलेली आहे अर्धा वाटी। तुम्ही त्याप्रमाणे तुम्हाला जितकी आवडत असेल तुम्ही तितकी टाकू शकता। तर इथे मी मिल्क पावडर टाकली आहे आणि ती मिक्स चांगली करून घ्यायची आहे। इथे कोणत्या प्रकारची गुठली ठेवून द्यायची नाहीये। इथे बघा सर्व गुठल्या मोडून घेतलेल्या आहेत। छान अशी पावडर मिक्स झालेली आहे। आता आपण ह्याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे। त्यासारखी सारखं ढवळत घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे। इथे आता मी खोबरं हे खिसून घेतलेलं आहे। हे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचंय। हे थोडं थोडं करून मिक्सरला लावून घ्यायचं आहे, जेणेकरून काय होईल ते खोबऱ्याचे जे असे सरसरीत दाणे राहिलेले असतात ते आपल्याला दाताला लागणार नाही। आपण हे मिक्सरच्या भांड्यातनं काढून घेऊया। इथे पहा अशी बारीक असं झालेलं आहे। आता हे आपण मोजून घ्यायचं आहे किती खोबरं होते ते। इथे आता आपलं खोबरं 1 वाटी झालेलं आहे। हे काढून घेऊया आणि ह्याच वाटीच्या सहाय्याने आपण साखरेचं माप घ्यायचं आहे। इथे आता आपण साखर घेतलेली आहे। ही 1 वाटी आपण खोबरं घेतलं होतं, त्यासाठी आपण इथे पाऊण वाटी थोडी जास्त साखर घेतली। तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही 1 वाटी सुद्धा इथे साखर वापर करू शकता। तर आता ही साखर आपण घेतलेली आहे, पण ही साखर अजिबात खड्या स्वरूपात राहू नये किंवा दाताला कचकचू नये त्यासाठी आपण एक ट्रिक वापरणार आहोत। तर आता ही साखर तर घेतलेली आहे। ही साखर आपण एका कढईमध्ये, जाड बुंदाच्या कढईमध्ये टाकून घ्यायची आहे
आणि ही साखर भिजेल इतकंच पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। हे आपण आता पाक बनवून घ्यायचं आहे। पाक बनवताना हे एकतारी पाक वगैरे बनवायचं नाही, अगदी 2-3 मिनिटांमध्ये ही साखर विरघळली की आपण पुढची प्रोसिजर करणार आहोत। आता इथे साखर विरघळते तोपर्यंत आपण एक थोडंसं लिंबू टाकून घेऊया। हे लिंबू टाकल्याने काय होणार आहे की ह्याच्यातली जी मल्टी असते साखरेवरची ती निघून जाणार आहे आणि त्यामुळे काय आपली जी वडी आहे ती व्यवस्थित अशी त्याच्यावरती कोणत्या प्रकारची घाण न साठता फक्त शुभ्र अशी तयार होणार आहे। इथे ही साखर 2-3 मिनिटं आपण मिक्स करून घ्यायची आहे। छान अशी मिक्स तयार झालेली आहे। आता आपण ह्यामध्ये खोबरं टाकून घ्यायचं आहे। खोबरं बारीक केल्यामुळे आपलं छान अशी वडी तयार होते आणि खुसखुशीत तयार होते। ही एकाच महिन्यासाठी छान टिकू शकते। तुम्ही एकदम टिप्स आहेत त्या व्यवस्थित जर फॉलो केल्या तर तुमची वडी अतिशय खुसखुशीत आणि चवीला सुद्धा सुंदर होणार आहे। आणि ह्यामध्ये आपण अजून एक पदार्थ जो वापरणार आहोत त्याच्याने इथे बर्फीचंच चव ह्या खोबरा वडीला येणार आहे। तर आता ही चांगली मिक्स करून घ्यायचं आहे। आता ही जी वडी आहे ही पातळ आहे तर आपण ह्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। पण त्या अगोदर आपण एक पदार्थ ह्यामध्ये टाकणार आहोत जेणेकरून काय होईल, ह्यामध्ये जी वडी आहे आपली ती नुसती खोबऱ्याची वडी न लागता इथे बर्फीचं स्वरूप येणार आहे। तर त्यासाठी मी इथे मिल्क पावडर वापरलेली आहे अर्धा वाटी। तुम्ही त्याप्रमाणे तुम्हाला जितकी आवडत असेल तुम्ही तितकी टाकू शकता। तर इथे मी मिल्क पावडर टाकली आहे आणि ती मिक्स चांगली करून घ्यायची आहे। इथे कोणत्या प्रकारची गुठली ठेवून द्यायची नाहीये। इथे बघा सर्व गुठल्या मोडून घेतलेल्या आहेत। छान अशी पावडर मिक्स झालेली आहे। आता आपण ह्याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे। त्यासारखी सारखं ढवळत घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे। इथे थोडंसं आपलं सारण जे आहे ते घट्ट होत आलेलं आहे, पण अजून बरंच घट्ट व्हायचं राहिलेलं आहे। पण ह्यामध्ये मी एक फूड कलर टाकत आहे कारण माझ्या मुलांना असं रंगीत पाहायला खूप आवडतं। तुम्ही नुसत्या व्हाईट जरी वड्या केल्यात तरी खूप छान लागतातच, पण रंग टाकल्यानंतर मुलांना एक बर्फीचा फ्लेवर येतो जो अतिशय सुंदर दिसतो। त्यामुळे मी इथे येलो कलरचा वापर केलेला आहे, फूड कलरचा तो टाकलेला आहे आणि असं छान असं घट्टपणा आलेला आहे आपल्या ह्या बॅटरला। तर आता ह्यामध्ये मी वेलची पूड टाकून सुद्धा घेतलेली आहे। तर ही वेलची पूड सुद्धा मी घरच्या घरीच करते, अगदी एकही साल न फुकट घालवता। तर त्याची रेसिपी सुद्धा मी टाकलेली आहे, तर नक्की ती सुद्धा पाहाच। तर आता इथे आपले जे हे होतं सारण होतं ते चांगलं घट्ट झाले। पहा इथे मस्त असे घट्ट तयार झाले। थोडासा कलर चेंज झालाय, जो बर्फीचा ओरिजिनल कलर येतो तो आपल्याला इथे छान असा कलर आलेला आहे। आणि आता आपण ह्या ताटाला, इथे ताट असो तुमच्याकडे जर का केकचं भांडं असेल चौकोनी तरी सुद्धा त्यामध्ये चालेल, कोणत्याही भांड्याच्या आकाराने तुम्ही टाकू शकता। तर हे जे बॅटर आहे ते सगळं ह्यामध्ये खोबरं वडीचे टाकून घ्यायचं आहे। आता हे खाली चिटकू नये म्हणून आपण इथे तुपाचा वापर केलेला आहे। आता हे पॅचिलाच्या साह्याने एक सारखं करून घ्यायचं। तुमच्याकडे पॅचिला नसेल तर वाटीला तूप लावायचं आणि हे थापून द्यायचं। आणि हे कटरने असे तुम्हाला जे शेप द्यायचे आहेत त्या शेपने तुम्ही इथे कोणत्याही शेप देऊ शकता। तर इथे मी आता शंकरपाळीचा शेप देत आहे आणि हे गरम असताना शेप द्यायचे आहेत का। फक्त एवढं लक्षात ठेवायचं काढताना बाकी ही वडी गार झालेलीच हवी, कारण की जेव्हा आपण वडी काढतो तेव्हा ओली असेल तर ती लगेच तुटू शकेल, मग ती घट्टपणा तितका येत नाही, त्यामुळे ती तुटते। जर तुम्ही व्यवस्थित तिला गार होऊन दिलीत की ती घट्ट होते वडी आणि ती काढताना सुद्धा व्यवस्थित निघते। इथे मी वडीच्या वरती लावलेली आहे जे चांदीचं वर्क असतं, जे आपण हलवाईकडनं जेव्हा घेतो एखादे बर्फी वगैरे त्याच्यावरती जे सिल्वर वर्क असतं त्या वर्कचं मी पेपर आणून इथे लावलेलं आहे। तर हे तुम्ही कुठल्याही स्वीट मार्कमध्ये मिळू शकेल तुम्हाला, तिथनं तुम्ही हे आणू शकता, काही महाग नसतं जास्त। तर आता इथे ही वडी गार झालेली आहे। वड्या अतिशय सुंदर अशा पद्धतीने निघत आहेत। तर आपली वडी ही खुसखुशीतच होते तयार, कारण की तुम्ही ह्या टिप्स जर फॉलो केल्यात आणि व्यवस्थित प्रमाण घेतलं तर तुमची ही वडी अशा पद्धतीने छानच होणार आहे। तर इथे पहा ही वडी स्वतःच कशी छान अशी सहजगत्या तुटते, म्हणजे ह्याचा अर्थ काय, ही वडी तोंडामध्ये गेल्यानंतर छान अशी विरघळते। आणि आपण इथे खोबऱ्याचं बारीक करून घेतल्यामुळे, मिक्सरला लावून घेतल्यामुळे खोबरंच नुसतं तोंडाला लागणार नाही। तर अतिशय सुंदर अशी झालेली आहे खोबऱ्याची वडी।
तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणीपर्यंत पोच करा. ह्या रेसिपीला साधारणतः पूर्णपणे म्हणजे जेव्हापासून खोबरा किसण्यापासून ते पूर्ण वडी तयार होईपर्यंत पाऊण तासाचा वेळ लागलेला आहे. तर तुमच्या किती, माझे हे 2 नारळाच्या वड्या होत्या म्हणून एवढं लागलेलं आहे. तुम्हाला किती लागते हे नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच एक लाईक नक्कीच करा. धन्यवाद. नको कढीपत्ता भाजीला वापरतात.